इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत टिल्सन मार्केटमधील शगुन वेंचर या दुकानात चोरीची घटना घडली आहे। दिनांक 24 जुलै रोजी रात्री 10:15 ते 25 जुलै सकाळी 7:30 या कालावधीत अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून 44,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी रविसुंदर पहुजा यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित आरोपी राहुल प्रकाश टाक याला ताब्यात घेतले। त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेला 32,600 रुपयाचा मुद्देमाल, ज्यामध्ये लॅपटॉप, पेन ड्राईव्ह व कॅमेराचे मेमरी कार्ड याचा समावेश आहे, असा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे। सध्या आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला राहुल टाक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर याआधी तब्बल 15 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। उल्हासनगर 3 मध्ये टिल्सन मार्केटमध्ये रविसुंदर पहुजा यांचं दुकान आहे, इलेक्ट्रॉनिक साहित्याचं दुकान आहे। त्या दुकानात शटरची शटर उघडून त्यामधून 44,000 रुपयाचा माल चोरीला गेला होता। त्यामध्ये लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक साहित्य व रोख रक्कम असे एकूण 26,000 रुपयाचा माल चोरी गेला होता। त्यामध्ये आम्हाला गुप्त बातमीच्या आधारे व सीसीटीव्हीच्या आधारे आम्ही त्यातील राहुल प्रकाश टाक नावाच्या आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्यात घरून आम्ही पूर्ण 44,000 रुपयाचा माल जप्त केलेला आहे। सर, आरोपीची काय पार्श्वभूमी? आरोपीला वर या अगोदर सुद्धा काही गुन्हे दाखल आहेत, त्या अनुषंगाने सुद्धा तपास सुरू आहे। त्याला 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे।